नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण कम्युनिटी नर्सिंग हेल्थ JNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी क्वेश्चन पेपर बघूया। हा पेपर 7 मार्च 2025चा आहे। ठीक आहे, खूप दिवसानंतर पेपर टाकत आहे कारण मी गावाला असल्यामुळे। चला तर आजच्या क्वेश्चन पेपरला सुरुवात करूया। तसेच व्हिडिओ बघता तर प्लीज लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि शेअर करत जा। चला तर स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला। कम्युनिटी नर्सिंग हेल्थचा पेपर आहे हा, JNM फर्स्ट इयर, लक्षात ठेवा, 7 मार्च 2025। तर इथे लिहिलेलं आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। तर बघूया, पहिला आहे ग्रामीण समाजातील अंगणवाडी डॅश डॅश या योजनेचा भाग आहे। तर इथे ब क्रमांक येणार ICDS। ठीक आहे, तसंच दुसरं बघा, डॅश डॅशसाठी कॅल्शियम हा उपयुक्त घटक आहे। तर कॅल्शियम हा हाडे व दात। ठीक आहे, इथे ड येणार। तसंच तिसरं बघा, डॅश डॅश ही आरोग्य शिक्षणाची परिणामकारक पद्धत आहे। तर इथे अ येणार, समूह चर्चा। तसंच चौथं बघा, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लस साठवणुकीसाठी डॅश डॅश हे शीतसाखळी साधन वापरण्यात येते। तर इथे क येणार, आईस लाईट फ्रीज। ठीक आहे, कोणी कोणी ड्रीप फ्रीज लिहिलं असेल किंवा शीतपेटी लिहिलं असेल तर चुकीचं आहे, क येणार इथे। ठीक आहे, तसंच पाचवं बघा, प्रमाणित केलेले आवाजाचे प्रमाण डॅश डॅश डेसिबल। तर इथे अ येणार। ठीक आहे, 85। चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया। योग्य जोड्या जुळवा, अ गट आणि ब गट। तर अ मध्ये आहे पहिलं प्राथमिक प्रतिबंध, तर इथे विशेष संरक्षण येणार। ठीक आहे, तसंच VVM म्हणजे पोलिओ लस, तर क येणार इथे। बद्धकोष्ठता, रेषेदार पदार्थ, ई येणार इथे। बहिरेपणा, संवादातील अडथळा। ठीक आहे, तसेच इन्सिरेशन्स, तर कचऱ्याचे विस्थापन प्रक्रिया। ही जरा आपल्या योग्य जोडा जुळवा। पहिल्या याच्यातली ड क ई अ ड क ई ब अ। ठीक आहे, तसेच चुकी बरोबर बघा, पहिलं आहे प्रात्यक्षिक दाखवणे ही आरोग्य शिक्षणाची प्रभावी पद्धत आहे। तर हे बरोबर आहे। तसंच उथळ विहिरीला योग्य विहीर समजण्यात येते, तर चूक आहे। तिसरा, भारत हा पोलिओमुक्त देश आहे, बरोबर आहे। 2005 साली पोलिओमुक्त झालेला आहे। तसंच चौथं बघा, मातेची चीक दुधास बाळाचे पहिले लसीकरण म्हणतात, हे पण बरोबर आहे। पाचवं बघा, रोड टू हेल्थ चार्ट, गरोदर मातेच्या आरोग्याची प्रगतीची नोंद ठेवतात, चूक आहे। लहान मुलांच्या याचे ठेवतात। तर खूप इझी MCQ आलेलं आहे यावेळेस। तसेच क्वेश्चन पण खूप इझिली आलेले आहे कम्युनिटीचे। 15 मार्काला टिप्पल लिहा, बघा कुठलं आलेलं आहे, त्यात तुम्हाला कुठलेही 3 लिहायचं आहे। पहिला आहे दृकश्राव साधनाचे प्रकार लिहायचे आहे तुम्हाला। तसंच ब आहे आरोग्य निर्धारक घटक। क बघा 5 वर्षाखालील बालकाचे आरोग्य केंद्र। ड बघा रोगचक्र। तसंच ई बघा संवादाचे प्रकार व संवादातील अडथळे। तिसरं बघा फरक स्पष्ट करा, कोणतेही 3। फरक स्पष्ट करामध्ये बघा कोणतेही 3 लिहायचे, 15 मार्काला। खूप सोपा पेपर आलेला आहे। ठीक आहे, यावेळेसचं अ आहे हवा प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण। ब बघा नोंदी अहवाल,
रुग्णालय परिचय आणि सामान्य आरोग्य परिचर्या. ड आहे आरोग्य शिक्षण आणि आरोग्य प्रचार. ई आहे ग्रामीण समाज आणि शहरी समाज. ठीक आहे. प्रश्न 4 बघूया. तसेच प्रश्न 4 किंवामध्ये आलेला आहे. तुम्हाला खाली प्रश्नाचे उत्तर लिहायचे, खालचे वरचे 4 लिहायचे किंवा खालचे 4. संतुलित आहार व्याख्या लिहा, 3 मार्कासाठी आलेलं आहे. पूरक आहार माहिती लिहा, 3 मार्कासाठी आलेलं आहे. जलभार संजीवनीबद्दल माहिती लिहा व तयार करण्याची प्रक्रिया लिहा, 4 मार्कासाठी. ड आहे लहान प्रमाणात पाणी जलशुद्धीकरणाची पद्धत लिहा. जर तुम्हाला वरचे 4 नसेल तर तुम्ही खालचे पण लिहू शकता. खालचे पण खूप सोपे प्रश्न आहे. घरगुतीचे हेतू लिहा, घरगुतीचे तत्व लिहा, घरगुतीच्या पायऱ्या लिहा आणि प्राथमिक आरोग्य सेवेचे घटक लिहा. ठीक आहे. खूप इझी पेपर आलेला आहे. तसेच 5वा प्रश्न बघा. राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक लिहा. आरोग्य सेवाच्या पातळीची माहिती लिहायची तुम्हाला. आरोग्य सेवाच्या प्रत्येक पातळीवर असणारा आरोग्य संस्था लिहायची आहे. तसंच जागतिक आरोग्य दिवस 2024चे घोषवाक्य माझे आरोग्य माझे हक्क याबद्दल लिहायचं आहे. ठीक आहे. तर हा झाला आपला प्रश्न कम्युनिटीचा. तसंच आन्सर बघू शॉर्टप्रमाणे. स्क्रीनशॉट काढून घ्या. हा ठीक आहे. वाक्य पूर्ण करा, योग्य उत्तर निवडून स्क्रीनशॉट काढून घ्या. स्पष्टीकरण दिलेलं आहे. तसेच खालील चुकी बरोबर बघून घ्या. कोणतेही टिपा लिहायचे. शॉर्ट नोट्स, ऑडिओ व्हिज्युअल आणि साधनाचे प्रकार. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. पण शॉर्टमध्ये आहे पण तुम्हाला समजण्यासाठी खूप छान आहे. ठीक आहे. कोणत्या 3मध्ये फरक सांगा. फरक बघून घ्या. शॉर्टमध्ये दिलेला हा एवढा फरक नाही आहे याचा शॉर्ट. ठीक आहे. थोडे तर डिस्टर्बनेस होत असेल आवाज वगैरे तर सॉरी त्यासाठी, कारण की मी आता पण गावामध्ये आहे तर त्यामुळे. बाकीचे स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही प्रश्न 4चं. हां, तक्ता बघून घ्या. लसीकरण वेळापत्रक अशा प्रकारे लिहिलं तरी तुम्हाला 5 मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे. खूप सोपा तक्ता आहे हा आणि तुम्हाला समजेल आणि तुम्हाला लक्षात राहील एवढा सोपा तक्ता आहे हा. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. 6 आठवडे, 10 आठवडे, 14 ते 9 ते 12, 16 ते 24, 5 ते 6 वर्ष. एकदम सोपी तक्ता आहे. लसीकरण तक्ता लक्षात ठेवा. हा कुठल्याही क्वेश्चनमध्ये कुठल्याही पेपरमध्ये विचारू शकतो. सेकंड इयरमध्ये पण कामी येणार. चला तर मित्रांनो, 2025चा क्वेश्चन पेपर झालेला आहे कम्युनिटीचा. याच्यानंतर आपण जर कोणाकडे बिहेवियर सायन्सचा क्वेश्चन पेपर असेल 2025चा तर शेअर करा. तो मी तुम्हाला सोडवून देणार. पुढचा पेपर आपण नर्सिंग फाउंडेशनचा घेऊ 2025चा. ठीक आहे. चला तर मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, मला ना व्हिडिओ बनवायला खूप टाईम लागतो, कारण की मी पीसीवर बनवायला जाते त्यामुळं. कारण की मला आधी आन्सर शोधावं लागतं, तर मी इतके सारे आन्सर म्हणजे पूर्ण आन्सर नाही टाकू शकत आहे. मला वेळ लागेल, थोडं थोडं करून टाकणार मी. तसंच
तुम्ही जे शॉर्टमध्ये आन्सर दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. मला थोडे लॉंग क्वेश्चनचे आन्सर टाकायला खूप वेळ लागेल. सध्या तर मी क्वेश्चन पेपरच टाकत आहे, कारण की मी पण ड्युटीवर असते त्यामुळे. तरी पण मी तुमच्यासाठी थोडा क्वेश्चन पेपरचे आन्सर एक काढणार. मला प्रत्येक, कारण की मला मी सध्या तर JNMवर जास्त टाकत आहे. JNMचे क्वेश्चन पेपर, त्याच्यानंतर मी ANM BSCवरचे पण टाकणार. पण तुम्हाला क्वेश्चन पेपर क्वेश्चनचे आन्सर सेपरेट एक टाकत जाणार. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.